ऐश्वर्यास क्रिएटिव्ह कट्ट्यामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण बिलकुल तेलकट न होणारा आणि 2 दिवस खुसखुशीत राहणारा असा समोसा बघणार आहोत. तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर त्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी मैदा, 1/2 वाटी रवा, तूप, 1 चमच ओवा आणि चवीप्रमाणे मीठ. मैदा आता चाळणीने चाळून घेऊया. तसंच रवाही चाळून घेऊया. आता यात हाताने क्रश करून ओवा टाकूया आणि मीठ टाकूया. अर्धा चमचा खायचा सोडा, 4 ते 5 चमच तूप टाकूया. हे सर्व मिक्स करूया. मिक्स झाल्यास आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकूया. याची घट्ट कणिक मळून घेऊया. यास 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवूया. स्टफिंग साठी लागणारे साहित्य बघूया आता. इथे मी 4 ते 5 बटाटे उकडून घेतलेले आहेत. वाटाणे, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, आलं लसूण मिरची, धने, बडीशोप, 5 ते 6 काळे मिरे व 1 चमचा जिरे, 1 चमचा मीठ, हळद, आमचूर पावडर व चाट मसाला आणि लिंबू. धने, बडीशोप, जिरे व काळे मिरे हे भाजून घेऊया. मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं ह्याला भाजून घेऊया. ह्याला थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ह्याला फिरवून घेऊया. ह्याला जाडसरच वाटावे. नंतर आलं लसूण मिरची हे मिक्सरमध्ये ग्राइंड करूया. अशा प्रकारे बारीक वाटून घेऊया. यानंतर कढईत तेल, जिरे व मोहरी टाकावे. जिरे मोहरी तडतडल्यास यात कांदा टाकावे. त्यानंतर कढीपत्ता. कांदा ब्राऊन झाल्यास की आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकूया. 1 ते 2 मिनिटं परतवल्यास हे जाडसर मसाला वाटला होता तो टाकूया. त्यानंतर मीठ, हळद, चाट मसाला, आमचूर पावडर हे टाकूया. 1 ते 2 मिनिटं परतून घेऊया. मी हे वटाणे टाकत आहे. माझ्याजवळ फ्रीज केलेले वटाणे होते त्यामुळे मी उकडून घेतले नाहीये. यानंतर बटाटा मॅश करून टाकूया.
सर्व मिक्स करून घेऊया आता. नंतर कोथिंबीर टाकूया व लिंबू पिळूया. मिक्स झालेलं आहे. आता ह्याला थंड करून घेऊया. कणकेलाही 10 मिनिटं झालेले आहेत. याला एकदा परत मळून घेऊया आणि ह्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया. उंडा वाळू नये म्हणून ओल्या कपड्यांनी हे झाकून ठेवूया. एक कणकेचा छोटा गोळा घेऊन ह्याची चपाती लाटून घेऊया. ही पातळ लाटणं झालेली आहे. आता ह्याचे 2 भाग करून घेऊया. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे कट केलेला भाग जोडून घेऊया. अशा प्रकारे ह्याचा कोन तयार करूया. व्यवस्थित हाताने ह्याला चिटकून घेऊया, जेणेकरून आपला समोसा फुटणार नाही. स्टफिंगही थंड झालेली आहे. आता यात 2 ते 3 चमच स्टफिंग भरून घेऊया. साईडच्या काठांना थोडं पाणी लावून हे चिटकून घेऊया. बघा, आपला समोसा रेडी आहे. अशाच प्रकारे सर्व समोसे बनवून घेऊया. साईडला कढईत तेल गरम करायला ठेवलं होतं. उंड्याचा छोटा कण तेलात टाकूया. कण लवकर वरती येत नाही, म्हणजे आपल्याला असंच तेल हवंय, मीडियम गरम. आता हळूहळू समोसे तेलात सोडूया. मध्यम आचेवर समोसा तळून घेऊया. थोडा वेळ लागतो, पण यामुळे समोसा एकदम क्रिस्पी होतो. अशाच माझ्या नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला बघायच्या असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला भेटतील. बघा, मस्त गोल्डन ब्राऊन समोसे झालेले आहेत. आता ह्याला काढून घेऊया. झाऱ्यामध्ये ठेवून हिरवी मिरचीही तळून घेऊया. हिरवी मिरची गरम असतानाच त्यावर मीठ टाकूया. गरम असल्यामुळे यावर मिरचीला लगेच मीठ चिटकून राहतं. समोसे रेडी आहे. चिंचाच्या चटणी सोबत आणि मिरची सोबत सर्व करावे. बघा, समोसा किती क्रिस्पी झालेला आहे.
Enjoy.